कळमनुरी शहरातील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात गेल्या 3 दिवसांपासून पाणी पुरवठा खंडित असल्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना प्रचंड हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. रुग्णालयात गंभीर रुग्ण उपचार घेत असताना देखील पिण्याचे पाणी, स्वच्छतेसाठी आवश्यक पाणी यांची कोणतीही व्यवस्था नसल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे रुग्णांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रुग्णालयातील या गंभीर समस्येबाबत वारंवार डॉक्टर व प्रशासनाला कळवूनही कोणतीही दखल घेण्यात आली नाही. परिणामी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत रुग्णालयात दाखल रुग्णांना पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले. या उपक्रमामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन या प्रकाराची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. रुग्णालयासारख्या अत्यावश्यक सेवेत अशा प्रकारचा हलगर्जीपणा अस्वीकार्य आहे. रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली. अशाच हिंगोली जिल्ह्यातील दररोज बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवर बातमी पाहत असाल तर फॉलो करा आणि आपण पाहत असलेल्या बातमीविषयी नेमकं आपल्याला काय वाटतं कॉमेंट करून नक्की कळवा. स्क्रीनवरील खालील आमचा नंबर आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड करायला विसरू नका.